विद्यार्थी मित्रांनो, आपण युनिट 1 अल्जेब्रामध्ये सगळ्यात आधी डेफिनेशन ऑफ लॉगॅरिथम बघितली होती चॅप्टर 1 मधली. तर लॉगॅरिथमची डेफिनेशनमध्ये आपण दोन फॉर्म बघितले. पहिला होता लॉगॅरिथमिक फॉर्म या पद्धतीने, इफ a raised to x is equals to b. In this case a is known as a base, x is known as a index or power or exponent आणि b ला आपण म्हणत होतो आर्ग्युमेंट. या फॉर्मला आपण म्हटलं होतं एक्सपोनेन्शियल फॉर्म. आणि एक्सपोनेन्शियल फॉर्मचं आपल्याला लॉगॅरिथमिक फॉर्ममध्ये कन्वर्जन करता यायला पाहिजे. देन इन दिस केस टू फाइंड आउट द इंडेक्स, पावर और एक्सपोनेंट that is x is known as a logarithm of the argument. argument काय दिसते इथे, b to the base a. बेस जो आहे तो g च्या सबस्क्रिप्टला लिहितो आपण. सो बेस इज हिअर a, म्हणून हा a लिहिलेला आहे. आणि याला आपण म्हणत असतो लॉगॅरिथम. टू फाइंड आउट द इंडेक्स और पावर और एक्सपोनेंट इज नथिंग बट द लॉगॅरिथम ऑफ आर्ग्युमेंट b टू द बेस a. आणि या फॉर्मला आपण म्हणत असतो लॉगॅरिथमिक फॉर्म. So we must know the conversion of exponential form into the logarithmic form or conversion of logarithmic form into the exponential form. म्हणजे आपल्याला एक्सपोनेन्शियल फॉर्मचं कन्वर्जन लॉगॅरिथमिक फॉर्ममध्ये करता यायला पाहिजे. सिमिलरली लॉगॅरिथमिक फॉर्मचं कन्वर्जन हे एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये करता यायला पाहिजे. ठीक आहे, पुढे बघूया आपण. फॉर एक्झाम्पल, आता एक्झाम्पल्स बघूया आपण. एक्झाम्पल्स ऑन लॉगॅरिथम. आता समजा मी पहिलं एक्झाम्पल घेतलं, इव्हॅल्युएट लॉग ऑफ 27 बेस 3. मला याचं लॉगॅरिथम काढायचं आहे. आता यामध्ये लॉगॅरिथम काढायचं आहे म्हणजे काय, आपण काय शिकलो, टू फाइंड आउट द इंडेक्स, पावर और एक्सपोनेंट. तर आता ह्या दिलेल्या लॉगॅरिथमिक फॉर्ममध्ये बघा, लॉग आहे, तिथे एक्झाम्पलमध्ये लॉग आहे, बेस ए आहे, दिलेल्या उदाहरणात काय दिलेलं आहे, बेस 3. आर्ग्युमेंट बी आहे, इथे आर्ग्युमेंट काय दिलेली आहे, 27. जर कंपॅरिझन केलं तर आपलं असं लक्षात येईल की आपल्याला इथे एक्स काढायचं आहे. एक्स काढायचं आहे आणि त्या एक्सला आपण काय म्हणत असतो, इंडेक्स, पावर किंवा एक्सपोनेंट. म्हणजे आपल्याला इंडेक्स कॅल्क्युलेट करावी लागणार आहे. मग ती इंडेक्स मी काहीतरी सपोज करून ते उदाहरण सोडवणार आहे. तर मी सोडवताना हे असं केलं, लेट एक्स बी द इंडेक्स ऑफ दॅट लॉगॅरिथम, दॅट इज लॉगॅरिथम ऑफ 27 बेस 3. आता मी एक्स ही सपोज करून घेतलेली इंडेक्स आहे, ती मला कॅल्क्युलेट करावी लागणार आहे. मग हा जो फॉर्म होता तो होता लॉगॅरिथमिक फॉर्म. आणि मला हा लॉगॅरिथमिक फॉर्म आता एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये कन्वर्ट करावा लागेल टू फाइंड आउट द इंडेक्स. आणि मग मी म्हणून म्हटले इथे कन्वर्ट इनटू एक्सपोनेन्शियल फॉर्म. मग दिलेला लॉगॅरिथमिक फॉर्म हा एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये आपल्याला लिहिता आला पाहिजे. आता इथे बेस काय दिसतोय, 3, म्हणून मी आधी बेस लिहिला. एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये कन्वर्ट करताना आधी बेस लिहिला जातो. बेस नंतर रेस टूला पॉवर किंवा इंडेक्स लिहिली जाते. तर आपण पॉवर किंवा इंडेक्स काय सपोज केली होती, एक्स, म्हणून ती रेस टूला एक्स या ठिकाणी लिहिलेलं आहे मी. इट इज इक्वल्स टू द आर्ग्युमेंट. आर्ग्युमेंट काय दिसते, लॉग नंतर लिहिलेली आर्ग्युमेंट असते. सो आर्ग्युमेंट इज हिअर 27 याप्रमाणे. आता मला जर एक्सची व्हॅल्यू काढायची असेल तर एक्स हा रेस टूला आहे किंवा 3च्या पॉवर आहे एक्स, त्यामुळे मला हा 27 3च्या पॉवरमध्ये लिहावं लागेल. पण आपलं झालेलं आहे. यू मस्ट नो दॅट 3 क्यूब, दॅट मीन्स मल्टिप्लिकेशन ऑफ 3 times becomes 27. लाईक दिस, 3 into 3 9, 9 into 3 27. आणि म्हणून मी 3 क्यूब हा 27 लिहू शकतो किंवा 27 हा 3 क्यूब लिहू शकतो. सो देअरफॉर आय राईट डाऊन 3 raised to x is equal to 27. Instead of 27 I write down 3 cube here. So 3 cube. So you observe that both the bases are equal and both are 3 here. So by comparison
we can easily say that the value of x is 3. So by comparison, it is clear that this x is equals to 3. आणि x आपण काय कन्सिडर केलेली होती, इंडेक्स किंवा पॉवर. मग त्याची व्हॅल्यू या ठिकाणी काय घेतली होती, log 27/3. ती तेवढी मी ठेवतोय त्या ठिकाणी x ची व्हॅल्यू. सो log of 27/3 is equals to 3. So like this we find out the logarithm of 27 to the base 3 and answer is here 3. Thank you. सेकंड प्रॉब्लेम याप्रमाणे घेतोय. सेकंड एक्झाम्पल इज फाइंड x if logarithm of 81 to the base 3 is equals to x. तर या दिलेल्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला फाइंड आउट करायचं आहे x if log of 81/3 is equal to x. यामध्ये x ला आपण काय म्हणतो, इंडेक्स किंवा पॉवर किंवा एक्सपोनंट ऑफ द लॉगॅरिथम 81 आर्ग्युमेंट आहे, बेस काय दिलेला आहे 3. म्हणजे हे लॉगॅरिथमिक फॉर्ममध्ये दिलेलं आहे. वी हॅव टू गिव्हन दॅट, मी आधी लिहून टाकलं, लॉगॅरिथम ऑफ 81 टू द बेस 3 इज इक्वल्स टू एक्स. हे आपल्याला प्रोव्हाइड केलं आहे आणि त्यावरून आपल्याला एक्स कॅल्क्युलेट करायचं आहे, म्हणजे फाइंड करायचं आहे. तर हे दिलेलं कोणत्या फॉर्ममध्ये, लॉगॅरिथमिक फॉर्ममध्ये. सो वी राईट डाऊन लॉगॅरिथमिक फॉर्म. आणि आपल्याला हे कन्वर्ट करायचं आहे आता एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये. सो कन्वर्ट इट इनटू एक्सपोनेन्शियल फॉर्म. आता बघा, एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये लिहित असताना सगळ्यात आधी मी बेस लिहायला लावला आहे. बेस काय दिसतोय 3, म्हणून बेस लिहिला. सो बेस इज 3 हियर. रेस टू द पॉवर और इंडेक्स, पॉवर इंडेक्स काढणे म्हणजे लॉग काढणे. लॉग काय काढलेला दिसतोय ते सपोज करून एक्स. सो 3 रेस टू द पॉवर एक्स इज इक्वल टू आर्ग्युमेंट. आर्ग्युमेंट ही लॉग नंतर लिहिलेली असते, एलओजी लॉग. लॉग वर्ड नंतर काय आहे 81, म्हणजे 81 काय आहे या ठिकाणी आर्ग्युमेंट आहे. आता आपला एम काय आहे या उदाहरणात, इथे बेस 3 आहे आणि त्याच्या पॉवरला एक्स आहे, आणि एक्स जर काढायचा असेल तर इथे देखील 81 हा बेस 3 मध्ये म्हणजे 3च्या पॉवर्समध्ये 81 लिहिला गेला पाहिजे. मग 3च्या पॉवर्समध्ये 81 आपण डायरेक्ट लिहू शकतो. 3 रेस टू 4 इज इक्वल टू 81. हे आपल्याला ऑलरेडी माहिती आहे. 3 रेस टू 4 हा काय आहे तो 81. किंवा त्याला सेकंड मेथड अशी आहे, समजा तुम्ही डिव्हिजन प्रोसेस घेतली या पद्धतीने, आपण 81 लिहिला, या 81ला कशाने डिवाइड करतोय, कंटिन्युअसली वी डिवाइड इट बाय 3. मग 3ने कसं डिवाइड करणार, 3ला कशाने मल्टिप्लाय केल्यावर 8 मिळेल. सो 3 2 जा 6, 3 3 जा 9 होतो, तो 8पेक्षा जास्त होईल म्हणून मी काय घेतला 3 2 जा 6. 8 मधून 2 गेले 6 गेले किती उरतील 2, 2 वरती 1 आला 21. 21 3ला कशाने मल्टिप्लाय केल्यावर 21 मिळतो 7ने. सो 3 7 जा 21. ही झाली पहिली डिव्हिजन. नेक्स्ट डिव्हिजन अगेन वी डिवाइड इट बाय 3 कंटिन्युअसली. जर बेस 3 मध्ये याला लिहायचे असेल तर कंटिन्युअसली 3ने भागावं लागेल. मग पुन्हा 3ने डिवाइड करायला सुरुवात केली. आता 3च्या टेबलमध्ये 27 डायरेक्ट येतो. 3 9 जा 27 म्हणून 9 आला. आता 9ला पुन्हा आता तुम्ही 3ने डिवाइड केल्यावर किंवा 3ला कशाने मल्टिप्लाय केल्यावर 9 येईल असा विचार करायचा. सो वी नो दॅट 3 इंटू 3 इज 9. सो 3 3 जा 9. पुढचा जो 3 आहे त्याला पुन्हा 3ने डिवाइड केल्यावर 1 येईल, म्हणजे 3 1 जा 3. हे झाली पूर्ण डिव्हिजन. आता यामध्ये किती 3 आले आहेत बघा, 1 2 3 4. देअर आर 4 3s. So that's why we write down 3 raised to x is equal to this 81 is written as 3 raised to 4. आता कंपॅरिझन जर केलं तर दोघांचे बेस इक्वल दिसत आहेत बघा 3. त्यामुळे कंपॅरिझनने x ची व्हॅल्यू काय येणार 4. सो देअरफॉर वी से दॅट x इज इक्वल टू 4 बाय कंपॅरिझन. आणि आपल्याला फाइंड आउट करताना काय फाइंड आउट करायचं होता, टू फाइंड आउट द एक्स. आणि त्या एक्सची व्हॅल्यू काय मिळाली मग 4. तर या पद्धतीने आपण या एक्झाम्पलमध्ये इंडेक्स किंवा पॉवर काढून दाखवली. पुढचं आहे आपलं प्रॉपर्टीज ऑफ लॉगॅरिथम. द नेक्स्ट पार्ट इज प्रॉपर्टीज ऑफ लॉगॅरिथम.
तर लॉगॅरिथमच्या साधारण 2 प्रॉपर्टीज आहे. पहिली प्रॉपर्टीज आपण बघू. आता बघा पहिल्या प्रॉपर्टीमध्ये कसं आहे, पहिली प्रॉपर्टी आपल्याला दाखवायची आहे, लॉग ऑफ 1 टू एनी बेस इज ऑलवेज इक्वल्स टू 0. लॉग ऑफ 1 टू एनी बेस a must be equal to 0 with the condition that a is not equals to 1 and a is greater than 0. a हा पॉझिटिव्ह रिअल नंबर आहे ज्यात a ची व्हॅल्यू फक्त 1 घेता येणार नाही, त्याच्या पुढच्या घेता येतील. तर हे प्रूव्ह करण्यासाठी जनरली लॉगॅरिथम जे ते लॉ ऑफ इंडायसेसवरून आलेलं आहे. आपण बघितलं की एक्सपोनेन्शियल फॉर्म हा लॉगॅरिथमिक फॉर्ममध्ये लिहिता येतो. म्हणजे एक्सपोनेन्शियल फॉर्म जे आहे ते लॉ ऑफ इंडायसेससारखं आहे, म्हणून याला लॉ ऑफ इंडायसेसवरून आपण प्रूव्ह करून दाखवणार आहोत. आता मॅथमॅटिकली बघा प्रमाणे लिहू शकतात, ए रेस टू पॉवर 0, इथे पॉवर काय घेतली मी 0 फॉर एनी नॉन झिरो नंबर. सो ए रेस टू 0 इज ऑलवेज 1 सिन्स वी नो दॅट. फॉर एक्झाम्पल 5 रेस टू 0 घेतलं समजा, तर 5 रेस टू 0 कॅल्क्युलेटर देखील तुम्हाला काय दाखवेल 1 दाखवेल. किंवा ती लॉ ऑफ इंडायसेसची प्रॉपर्टीज आहे की कोणताही नॉन झिरो नंबरच्या रेस टूला 0 जर घेतला तर ॲन्सर नेहमी काय येतं 1 येतं. म्हणून ए रेस टू 0 इज इक्वल्स टू 1 घेतलेलं आहे. तर ही लॉ ऑफ इंडायसेसची प्रॉपर्टी आहे. आता हे जे आहे हे मी एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये लिहिलेलं आहे आणि ते मला कन्वर्ट करावं लागणार आहे लॉगॅरिथमिक फॉर्ममध्ये. आणि मग मी याला लॉगॅरिथमिक फॉर्ममध्ये लिहितोय, लॉगॅरिथमिक फॉर्म. मग याच्या लॉगॅरिथमिक फॉर्म कसा लिहिणार बघा. सगळ्यात आधी लॉगॅरिथमिक फॉर्ममध्ये लिहिणं म्हणजे काय, इंडेक्स काढणं. इंडेक्स काय दिसते 0. सो इंडेक्स इज 0 इज इक्वल्स टू लॉगॅरिथम ऑफ ॲन्सर काय आहे 1 आणि बेस जीच्या सबस्क्रिप्टला लिहिला जातो. जीच्या सबस्क्रिप्टला बेस इथे ए दिसतोय बेस म्हणून ए लिहिला. सो लाईक दिस वी प्रूव्ह द प्रॉपर्टी दॅट लॉगॅरिथम ऑफ 1 टू एनी बेस इज ऑलवेज इक्वल्स टू 0. म्हणजे लॉग ऑफ 1 हा नेहमी 0 येतो. ही पहिली प्रॉपर्टी आपण घेतली. दुसरी प्रॉपर्टी बघा कोणती आहे, लॉगॅरिथम ऑफ बेस अँड आर्ग्युमेंट इफ बोथ आर सेम ॲट दॅट टाइम द लॉगॅरिथम इज ऑलवेज 1. त्यावेळेस ऑलवेज लॉग जो येतो तो 1 येतो. तर हे प्रूव्ह करण्यासाठी आपण लॉ ऑफ इंडायसेस कन्सिडर करतोय. सो वी कन्सिडर दॅट ए रेस टू पॉवर 1 इज ऑलवेज ए. हे मॅथमॅटिकली आपण लॉ ऑफ इंडायसेसवरून लिहिले. फॉर एक्झाम्पल समजा तुम्ही असं लिहित असतात 3 रेस टू पॉवर 1, 3 ची पॉवर 1 काय येते 3 बाय कॅल्क्युलेटर किंवा मॅथमॅटिकली. तर त्यानुसार ए रेस टू 1 इज इक्वल्स टू ए लिहिलेला आहे. हा जो फॉर्म आहे तो एक्सपोनेन्शियल फॉर्म आहे and we have to convert it into the logarithmic form. So convert it into logarithmic form. तर लॉगॅरिथमिक फॉर्ममध्ये मी आता ते लिहून दाखवतोय. लॉगॅरिथमिक फॉर्ममध्ये लिहिताना सगळ्यात आधी इंडेक्स किंवा पॉवर लिहिली जाते. इंडेक्स किंवा पॉवर काय दिसते 1. इट इज इक्वल्स टू लॉगॅरिथम ऑफ आर्ग्युमेंट म्हणजे ॲन्सर. ए रेस टू 1चा ॲन्सर काय लिहिलं आहे ए, तर ए हे ॲन्सर जी नंतर लिहिलं जाईल टू द बेस ए. बेस इथे ए दिसतोय बघा. सो लाईक दिस वी प्रूव्ह द सेकंड प्रॉपर्टी दॅट लॉग ऑफ बेस अँड आर्ग्युमेंट इफ बोथ आर सेम ॲट दॅट टाइम ॲन्सर इज 1. सो लाईक दिस वी लर्न द 2 प्रॉपर्टीज. लॉग ऑफ 1 टू एनी बेस इज ऑलवेज इक्वल्स टू 0 and the second property is log of base and argument, that is log of a to the base a are same at that time it is equals to 1. For example उदाहरणार्थ आपण असं लिहू शकतो log of 7 to the base 7. So we can easily write down it as a 1 by using this property log of a to the base a equal to 1. तर हा a सेम दिसतोय बेस आणि आर्ग्युमेंट. तसं इथे बेस आणि आर्ग्युमेंट 7 सेम दिसते म्हणून आन्सर काय लिहिता येतं 1 by using property.